गेली अनेक वर्ष मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे। तेरे लिए या हिंदी चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला। यानंतर ती मराठी सिनेसृष्टीकडे वळाली। चेकमेट, नवरा माझा भवरा, हृदयांतर, रेशीमगाठ अशा अनेक मराठी चित्रपटात ती झळकली आहे। याशिवाय आभाळ माया, ऊन पाऊस, अवंतिका अशा मालिकांमध्ये तिने काम केलं आहे। सोनालीप्रमाणेच तिच्या कुटुंबातील अनेक सदस्य मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत। तिचा नवरा, मुलगी, भाऊ, बहीण, वहिनी असे सर्वजण आज सिनेमा विश्व गाजवत आहेत। चला तर तिच्या कुटुंबाची सविस्तरपणे माहिती घेऊया। सोनाली खरे हिने बॉलिवूड अभिनेता विजय आनंद ह्याच्याशी लग्न केलं आहे। एका हिंदी प्रोजेक्टमध्ये काम करताना विजय आणि सोनाली ह्यांची मने जुळली आणि 2007 साली त्यांनी लग्न केले। विजय हे अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात झळकले आहेत। प्यार तो होना ही था, आदिपुरुष, शेरशाह आणि यश या चित्रपटात त्यांची भूमिका विशेष गाजली। याशिवाय ये रे रे पैसा, मायलेक, स्माईल प्लीज अशा मराठी चित्रपटात देखील ते झळकले आहेत। सोनाली खरे आणि विजय आनंद ह्यांना एक मुलगी आहे। तिचे नाव सनाया असून ती देखील अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहे। मायलेक या चित्रपटातून सनायाने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं आहे। सोनालीच्या पती आणि मुलीसोबतच तिच्या कुटुंबातील इतर काही सदस्य देखील सिनेमासृष्टीत काम करत आहेत। सुप्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकर ही सोनालीची सख्खी मावस बहीण आहे। माधवी निमकरचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवेश बहीण सोनाली खरे हिच्यामुळेच झाला। ती एकदा सोनाली खरे हिच्यासोबत ETVच्या ऑफिसमध्ये गेली होती। तिथे संतोष आयाचितने तिला ETV मराठी वाहिनीवरील गाणे तुमचे आमचे हा शो होस्ट करण्याची संधी दिली। यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही। माधवीने स्वप्नांच्या पलीकडले, अग्निशिखा, जावई विकत घेणे आहे, कुंकू, ऊन पाऊस, माझ्या नवऱ्याची बायको, पुढचं पाऊल, सुख म्हणजे नक्की काय असते यांसारख्या अनेक मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत। याशिवाय संघर्ष, नवरा माझा भवरा, सगळं करून भागलं, धावाधाव, बायकोच्या नकळत अशा सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे। माधवी आणि सोनाली या बहिणींना योगाची विशेष आवड आहे। त्या दोघी एकत्र योगा करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत असतात। सुप्रसिद्ध संगीतकार तुषार देवल हा सुद्धा सोनाली खरेचा सख्खा मावस भाऊ लागतो। चला हवा येऊ द्या या शोच्या संगीत दिग्दर्शनामुळे तुषार देवल प्रसिद्धीच्या झोतात आला। याशिवाय त्याने फू बाय फू, हास्य सम्राट, इंडियाज बेस्ट ड्रामेबाज, कॉमेडी एक्सप्रेस अशा अनेक कार्यक्रमांचा संगीत संयोजक म्हणून काम केलं आहे। तबला, ढोलकी, ऑक्टोपॅड, पखवाज अशी अनेक वाद्य तो लीला वाजवतो। तुषार देवल ह्याने सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वाती देवलसोबत प्रेमविवाह केला आहे। स्वातीने कुंकू, कळत नकळत, पारिजात, वादळवाट, विवाहबंधन, फू बाय फू, पुढचं पाऊल, लक्ष्मी निवास यांसह अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे। सोनाली खरे, स्वाती देवल आणि तुषार देवल हे तिघंही डोंबिवलीच्या एकाच शाळेत शिकत होते। सोनाली आणि स्वाती तर एकाच बेंचवर बसत। बालपणी पक्क्या मैत्रिणी असलेल्या या अभिनेत्री पुढे एकमेकांच्या नणंद भावजय झाल्या। अशा प्रकारे सोनाली खरे हिचा नवरा, मुलगी, भाऊ, बहीण आणि वहिनी मनोरंजन क्षेत्रात नाव कमावत आहेत। आज तिच्या कुटुंबातील अनेक सदस्य मनोरंजन विश्वावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवत आहेत।